आपल्या संस्कृतीत गीतेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे। दरवेळी गीता अध्ययनातून आपल्याला नवी अनुभूती लाभत असते। त्यामुळे हा ग्रंथ सर्वांनी वाचलाच पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा संघचालक विलास चौथाई यांनी केले। ते म्हैसाळ तालुका मिरज येथे सहकार महर्षी कैलासवासी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या 97व्या जयंतीनिमित्त शिंदे ट्रस्टच्या वतीने आयोजित 44व्या गीता पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे संचालक दीपक शिंदे म्हैसाळकर, ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर, दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर, गिरिजादेवी शिंदे म्हैसाळकर, दिलीपकुमार पाटील, महावीर पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी संस्थेच्या वतीने सरपंच सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर यांचा सत्कार करण्यात आला। चौथाई म्हणाले की गीतेत गुरूंचे महत्त्व देखील अधोरेखित केलेले आहे। काम, क्रोध, लोभ ही मनुष्याच्या अधोगतीची कारणे होतात, याचे सुंदर विवेचन या ग्रंथात केलेले आहे। हा ग्रंथ आपण नियमित वाचलाच पाहिजे। जर तरुणपणात या गीतेचे पठण अध्ययन केले तर ती कधीच उपेक्षित राहणार नाहीत। यातून संस्कारी आणि सुदृढ समाज घडेल। चांगल्या विचारांचे रोपण करण्याच्या उद्देशाने अशा स्पर्धा काळाची गरज बनल्याचे देखील चौथाई यांनी यावेळी सांगितले। पण 44 वर्ष सतत आपण हा उपक्रम राबवत आहात हे नक्कीच आपल्याला भूषणावं आहे। आता गीता म्हटलं तर काय आहे, माझे एक मित्र आहेत, आता सध्या ते 1-2 महिन्यापासून हयात नाही सुद्धा, दिलीप आपटे म्हणून, गीतेवरती खूप अभ्यास, निश्चिम श्रद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं असं की भारतावरती एकदा स्वारी करायला एक सेनानी यायला लागले आणि ते स्वारी करताना भारत हा नक्कीच त्याला GDP आज आपण म्हणतो GDP तो GDP